राहुलला विनंती, आम्हाला सर्वांना तिकीट दिलं आणि धन्यवाद. परंतु आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे, कारण की उद्या या ठिकाणी आज संध्याकाळी प्रचार बंद होणार आहे. 10 वाजेपर्यंत हा प्रचार आहे. परंतु हा मतदारसंघाला थोडं विशेष महत्व आहे, कारण की ह्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व कधी काळी मी केलेलं आहे. आणि या गटाचं नेतृत्व करत असताना तुम्ही सर्वांनी याच मंदिरात आपण नारळ फोडून सुरुवात केली होती. अनेक दिग्गज मंडळी नव्हती, त्यावेळेस लोक म्हणायचे कसं काय होणार, परंतु शेवट तुम्ही सर्वांची साथ होती आणि हिंजवडीचा महत्वाचा आशीर्वाद होता आणि माझ्यासारखा कार्यकर्ता यशस्वी झाला. मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो, ही इलेक्शन खूप वेगळी आहे, कारण की दादांनी 29 तारखेला या तालुक्यामध्ये भोर राजगड मुळशीमध्ये प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी यांना सभा देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु आपणा सर्वांना माहित आहे 28 तारखेची दुर्घटना घडली आणि या ठिकाणी सर्वच कार्यक्रम थांबले. परंतु या ठिकाणी हे झाल्यानंतर आपण सर्वांनी ठरवलं, पक्षाकडून आदेश आले, सर्व उमेदवारांनी गाव लेवलला जाऊन घर टू घर प्रचार करावा, आपलं पत्रक त्या ठिकाणी पोच करावं आणि या ठिकाणी फार फार तर कोपरा सभा घ्याव्यात असे आदेश देण्यात आले. आणि या भागाचे काम करण्याची संधी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि नामदार अजितदादा पवार यांच्या कृपेने या ठिकाणी मला मिळाल्यानंतर या हिंजवडी भागाचा विकास करणं हे माझं ध्येय होतं. आणि मागच्या काळात सुद्धा आपण अनेक विकास कामं नेरळ, जांब, मारुंजी, कासर या भागामध्ये केली. मान हिंजवडी माझ्या मतदारसंघातली 2 मोठी गावं, IT पार्कची गावं, यामुळे या भागात अनेक वेळा निधी देत असताना कधी गरज पडली नाही आणि कार्यकर्ते सरपंच पण आमच्याच विचाराचे असल्यामुळं त्या ठिकाणी कधी कोणीच मागणी केली नाही. परंतु याच मंदिरामध्ये मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी प्रचाराचा पुढच्या लोकांनी नारळ फोडला आणि त्यामध्ये सांगितलं गेलं या आमदाराने या गावासाठी केलं काय, कुठल्या गावाला निधी दिला. मी त्यांना सांगू इच्छितो, हिंजवडी गाव हे माझं जसं हक्काचं गाव होतं. गेले अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या लोकांना संधी दिली आणि त्या ठिकाणी हे देत असताना या गावामध्ये निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी गावचाच निधी एवढा आहे की बाकीच्या निधीची गरज पडत नव्हती. परंतु या गावच्या ज्या समस्या होत्या, ज्या पंचायत समिती होत्या, ज्या जिल्हा परिषदमध्ये होत्या, त्या आल्यानंतर कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी मदत करत होतो आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक विकास कामं होत होती. परंतु त्यांना माहित नाही, मी तरी 1 वर्ष आलोय, ते 15 वर्ष आले या ठिकाणी राजकारण करतात. 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या आमदारांनी हिंजवडीला काय दिलंय हे हिंजवडीकरांनी सांगावं. आता मी तरी सांगतो, मी 1 वर्षाचा कार्यकाल केलाय, पण या 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये आपण जो 2800 कोटी रुपयाची कामं हिंजवडी मान गावामध्ये दिलेली आहेत, त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहेत. आणि ज्या खऱ्या अर्थाने हिंजवडीच्या दृष्टीने या भागाच्या पंचकृषीच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे रस्ते होते, काही ब्रिज होते, हे करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. त्यांनी विचारलं, नेते 6 वाजता येतात आणि लवकर येऊन केलं काय, त्यांनी काय केलंय हे तुला आयुष्यात तुझ्या डोक्याबाहेरचा विषय. ज्यावेळेस निकाल लागेल किंवा ज्यावेळेस ही कामं मंजूर होतील, या भागातली कामं होतील, त्यावेळेस कळण आमच्या नेत्यांनी 6 वाजता उठून काय केलं ते. की त्यांना माझी चपराक असेल, त्यांना माझं आव्हान आहे, मान, हिंजवडी, नेरळ, जांब, कासरसाई या भागात काम करत असताना त्यांनी काय दिवा लावला हे पहिल्यांदा सांगावं. हिंजवडीत कासरसाईला गेल्या वर्षीच आम्ही भूमिपूजनाला गेलो होतो. या ठिकाणी कासरसाईची मंडळी आहेत, त्यांच्या हस्ते भूमिपूजन, पण आम्ही कार्यक्रमाला जायचं ठरवलं. हे सरपंच म्हणले तुम्ही आलं पाहिजे बाळासाहेब, बरोबर नाही, आणि आम्ही कार्यक्रमाला गेलो. भूमिपूजन त्यांच्या हस्ते आणि ज्यावेळेस विकास कामाची यादी काढली 10 कोटीतले 9 कोटी माझ्याच फंडातले होते आणि त्यात त्यांना मान्य करावं लागलं आणि त्या आमदारांनी माईक मध्ये मान्य केलं की कामं यांची आहेत. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की फक्त खोटं बोलायचं आणि IT पार्कचे लोक बरोबर आहेत, तिकीट मिळणार आहे, आयतं होणार आहे, या दृष्टीने काम केलं ते वागत राहिले. कधी या भागाचा विकास केला नाही. आज जांब या ठिकाणी जांब्यात सांगवडं जाणार रस्ता आहे, तो मी अख्खा काँक्रीटचा घेतलाय. जांबे ते नेर दत्तवाडी काळूबाई मंदिराकडे जाणार रस्ता आहे, तोही माझा टेंडर प्रोसिजर आहे. आज लक्ष्मी चौक ते कासरसाई रस्ता आपण केलेला आहे, त्याचं वाइंडिंग करायचंय. आता समोरचे उमेदवार आहेत, हे अनेक मानमधला जर रस्ता असेल, हा गावातला रस्ता आहे, या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असताना काही लोकांनी मला विनंती केली, सर्व ग्रामस्थ होते, आम्ही त्यांच्या सहकार्याने काम करत होतो. त्यावेळेस ह्या लोकांनी मला सांगितलं गावातला जाणारा रस्ता कमी रुंदीचा झाला तरी चालेल, हा 24 मीटर ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. पण बाकीचे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त रुंदीचे 30 मीटरचं करण्याचं ठरलं. आपण मारुंजी कासरसाई हा रस्ता सुद्धा त्या धर्तीवर करतोय. तो RP मध्ये PWDच्या 36 मीटरचा आहे, परंतु आपल्या या नवीन DP मध्ये तो
45 मीटरचा बसला होता, परंतु आम्ही त्या ठिकाणी सर्वांची चर्चा केली. शेवट लोकांनी वाइंडिंग काढून घेतलं. हे आपलं भाग्य. सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे. मी हिंजवडी मारुंजी मानच्या ग्रामस्थांचं मनापासून कौतुक करत की रस्ते मोठे झाले पाहिजे ही हिंजवडी ग्रामस्थांची सर्वांचीच मागणी होती. त्यांनी ते सहकार्य केलं. परंतु आज जे उमेदवार आहेत जे तुमच्या आमच्यावर टीका करतात त्यांनी त्यांच्या गावात काय केलं ते सांगावं. मारुंजी गावामध्ये संग्राम थोपटेंनी काय निधी दिला ते सांगावं. गणपतराव तुम्ही साक्षीला आहे. मी काळ्या काडकावून येणार रस्ता मी जिल्हा परिषद सदस्य असताना 3 वेळा मंजूर केला, निधी टाकला. गावातला उर्वरित रस्ता करण्याच्या ठिकाणी मी काम केलं. काही सभामंडपाला पैसे दिले आणि जे गाव मारुंजी आज पाणी पितंय ती पाणी योजना सुद्धा मीच करून दिलेली. या सदस्याला जमलं नाही. आमदाराच्या मागे 24 तास हिंडला, फक्त शोबाजी करीत राहिला. आणि आयती लोक आता ही मंडळी मिळत होती, पैशाच्या जीवावर राजकारण करत राहिला आणि त्याला तुमची काही मंडळी खतपाती घालतात. तुमच्या तर काही मंडळींना वाटतं आमदार आला म्हणजे काय बरं मध्यवाला सारखंच वागायच्यात. त्यांना काहीच नको, काय देणं नाही घेणं, गावाच्या विकासाचं देणं घेणं नाही. काय मारुंजीसाठी केलं, काय या पट्ट्यासाठी केलं खरं हे त्यांनी सांगितलं पाहिजे. मी तरी म्हणजे छाती डोकपणे सांगतो, मारुंजीची जांभ्याची पाणी योजना आम्ही केली, मारुंजीची पाणी योजना आम्ही केली, नेरेची केली, कासरसाईची केली आणि आता हिंजवडीची या पूर्व पट्ट्यावरील दुसरी महत्वाची योजना जी खऱ्या अर्थाने या भागाच्या काळाची गरज होती ती मुळशी प्रादेशिक टप्पा 2. मी जिल्हा परिषद सदस्य झालो. मी काल लवळच सांगितलं, रात्री 11 वाजता मी बोलत होतो त्या ठिकाणी हा टप्पा करणार म्हणून मी सांगितलं. माहुंग, सुस, बावधन 3 गावं आपली कट झाली. ती गावं वगळून आपण ही योजना केली. 550 कोटी रुपयाची योजना आता मंजूर आहे. त्या वाढीव रेटनुसार अजून काही हे वाढणार आहे, बजेट वाढणार आहे, त्याला वाढीव निधी पण देणार आहे. तो विषय फक्त आता वेगवेगळ्या गावामध्ये पाण्याच्या टाक्याचं बांधकाम चालू आहे आणि आता हे झाल्यानंतर आपण या ठिकाणी फिल्टर प्लांटसाठी जागा पाहिजे होती. मी माझ्या गावातच देऊ म्हणलो होतो, परंतु त्यावेळेस सगळे म्हणले लोकांना पाणीपट्टी महाग पडेल म्हणून टाटाची जागा घ्यायचं ठरलं. परंतु 5 एकर जागा देत असताना टाटाला सुद्धा अडचण आली. म्हणून शेवट मी 15 दिवसापूर्वी निर्णय घेतला, दादांशी चर्चा केली आणि या ठिकाणी गायरानातनं 5 एकर जागेचा ठराव करून दिलाय. त्या ठिकाणी फिल्टर प्लांट झाल्यानंतर या भागातल्या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. ही दूरदृष्टी यांना 15 वर्षात कधी कोणी सांगाव की कधी ठरवलं त्या गावाला पाणी मिळलं पाहिजे, ही भूमिका कोणी घेतली नाही. आज गावाचा सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. परवाचीच तुम्ही पाहिलंय या मारुंजी, हिंजवडी, मान, लवळ, पिरंगुट या गावासाठी 650 कोटी रुपयाचा PMRD मधनं आपण निधीचे टेंडर काढलेले. सर्व STP प्लॅन सर्व या ठिकाणी होऊन या भागातला सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. पाण्याचा प्रश्न मिटला, सांडपाण्याचा मिटला. घनकचरा व्यवस्थापनासाठी तुमच्याच मान हिंजवडीच्या ऑफिसमध्ये मी MID शिकून 5 एकर जागेचं पत्र घेतलं होतं. आज पण तो फोटो माझ्याकडे कार्यकारी अभियंत्यांनी आपल्याला दिलं होतं. म्हणजे शेवट ही कामं होत असताना आम्ही काय ते डोक्यात विजन ठेवलं, हिंजवडी या पट्टा ज्या पद्धतीने डेव्हलप होतोय त्या अशा सुविधा देण्याचं काम आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. वेगळी आता दादा आले होते त्या वेगळी महानगरपालिकेमध्ये काही गावं जावी अशी काहींची इच्छा होती, परंतु आम्ही त्यांना सांगितलं दादा आपला भाग आपल्याकच राहू द्या, आपण सक्षमपणे चालू ठेवू आणि PMRDच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम करत असताना तेवढा निधी पण देण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. दादांच्यावर टीका करणाऱ्यांनी आयुष्यात हे लक्षात ठेवलं पाहिजे, तुमच्या बोरगाव तालुक्याचं काय कल्याण तुम्ही केलं या मुळशीचं करणार होते. 15 वर्षाच्या कार्यकालामध्ये मुळशीत त्यांनी किती निधी दिला हे त्यांनी जाहीर सांगावं. आता 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी भोर राजगडला किती निधी दिला त्यांनीच कागदपत्र चेक करावी आणि ती जनता त्यांना त्याचं उत्तर देईल. ज्या बोर शहरात ते बोलतात 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी 42 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलं आणि आता मोठी पाणी योजना 74 का 80 साली झाली योजना झाली होती. त्या योजना बोर शहर आज पाणी पित होतं. मान हिंजवडी गटामध्ये आर्य खोऱ्यातला विषय घेतला, ती अनेक विकास कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही केला. लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे. हे पुढचे उमेदवार आहेत हे फक्त पैशाची भाषा बोलतात. 2000 मताला 5000 मताला, पण यांच्या पैशाला कोण भीक घालत नाही. गणपतराव गेल्या वर्षी दाखवून दिले लोकांनी, तुझे पैसे तुझ्या घरी. लोक एवढी नाही, लोकांना तुम्ही दूध खुळे समजू नका. लोकांना काम पाहिजे, लोकांना काम दाखवा आणि मग बोला. चांगलं काम केलं तर लोक तुमच्या मागे उभे राहतात. आज अनेक दिवस पाहतोय आपण या भागाचा विकास होत असताना आम्ही सर्व मंडळी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुमच्या गावात आल्यानंतर काही मंडळी अशी आहेत त्यांचं कायम शेपूट वाकडच आहे. किती मदत करा, काही करा. आता आम्ही ठरवलंय ज्या लोकांना हे कळत नाही त्यांचं परत तुम्ही तुमचं कल्याण आम्ही आमचं कल्याण करू, तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू. कारण की या ठिकाणी मी पाहतोय काही लोकांना असं वाटतंय तो पुढचा आमदार आले की त्यांना म्हणजे काय करून काय नाही, पण येतो कुणाकडं 3 घराकडे येतो, 4थ्या कुणाच्या घरात आला आमदार चहा प्यायला बसायला, कोणी फोन केला आमदाराला
तसा हा आमदार तरी बघा, रात्री 2 वाजले तर तुम्ही फोन करताय, कुणाचा फोन उचलत नाही का? कुणी कायला बोलवा, उशिरा व्हायला पण येणार. गोरगरीब जनतेची जाण असलेले आम्ही माणसं आहेत. आम्हाला त्याकडे दादांनी शिकवलंय कामं करायच्यात. दादा कामाचा माणूस होता. दादा आज आपल्यात हयात नाहीये, परंतु दादांनी जी आपल्याला विश्वास दिलेला आहे आणि जी आपल्या भागाच्या विकासाची घडी घालून दिलेली आहे ती आपल्याला कायम स्वरूपी ठेवायची. ती ठेवण्यासाठी हिंजवडीकरांना माझी विशेष विनंती आहे. गावात मतदान मोठे, तुम्ही नंदूशेठ इच्छुक होते, सागर इच्छुक होता. मी त्यांना दोघांना म्हणलो तुम्ही कुणीही ठरवा, दोघातला एक उमेदवार तुम्ही ठरवा, आम्ही सगळं संबंधित होतो. आणि त्याने नंदूशेठ म्हणले सागर शेठला द्या आणि मी पक्षाचं पद घेतो. खरं तर आजच अंकुश मोरेंनी जाहीर केलं, मी पण बोललेलो आहे अध्यक्षपद त्यांना द्यायचं ठरलेलं आहे, ते दादांच्या हस्ते द्यायचं ठरलं होतं. परंतु या ठिकाणी दादांचा असं गोष्ट घटना घडल्यामुळं आम्ही थांबलेलो आहे. परंतु आता काही नेते मंडळी असं करतात की आता दादा नाही, ह्यांना निधी कोण देणार. परंतु जाहीर सांगू इच्छितो या भागाच्या नेत्या, तुमच्या आमच्या सर्वांच्याच नेत्या, ज्यांनी खऱ्या अर्थानं दुःख बाजूला ठेवून त्या पक्षाच्या आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी निर्णय घेतला की बाबा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळेस त्यांच्यावर पण टीका करण्यात आली की दुःख घरात असताना हे घेतात का शपथ. परंतु पवार परिवार आहे, त्यांना एक वेगळा इतिहास आहे. ते कधी दुःखाला कवटळून बसणारी माणसं नाहीत. ते कायम समाजाच्या हितासाठी समाजाच्या सुख दुःखात हिंडत राहत असतात. म्हणून कधी त्यांच्या घरचं दुःख असो कुणाचं असो ते बाजूला ठेवून ते बाहेर पडत असतात. आजपर्यंत कधी कुणी पाहिलेलं आहे का? पवार साहेब असू द्या, अजितदादा असू द्या, पुढे काही घटना घडली घरी बसल्यात, त्यांच्या आयुष्यात ते कधी झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना टीका करायला काही लागत नाही, परंतु खऱ्या अर्थाने आपला परिवार टिकला पाहिजे आणि हे वातावरण वेगळं होतं. त्यामुळे त्यांनी ती शपथ घेतली आणि परवा दिवशीच त्यांना आपल्या पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली आहे. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने दादांनी निधी दिला त्याच धर्तीवर भविष्यकाळात वहिनी सुद्धा आपल्याला निधी देतील. त्यांचं पण आपल्या भागात एवढंच लक्ष आहे. आणि दादांनी जे विजन आहे, दादा 6 वाजता उठून काय केलेलं आहे हे समोरच्यांना आपल्याला इलेक्शन झाल्यावर दाखवून द्यायचंय. माझी सर्व हिंजवडीकरांना विनंती आहे, तुमच्या गावाला चांगली संधी मिळालेली आहे. यापूर्वी पण आपण काहींना संधी दिली, पण ओपन पुरुषाला पहिल्यांदा संधी देतोय. काहींना संधी दिली ते कायमच गायब आहेत. काय विरोधात विरोध, किती ताकद द्या, काही करा. आता आम्ही ठरवलंय, अशी आम्ही बरीच अंगाव घेतलेली आहे. आम्हाला त्याचा काय फरक पण पडत नाही. परंतु सागरला संधी मिळालेली आहे. तुमच्यातलीच कुटुंबातील एक आहे. माझी सर्वांना विनंती आहे, सगळं बाजूला ठेवा. नातेवाईकांना सांगा, मित्रमंडळीला सांगा, कारण की तुमचं भारी नशीब आहे. मी आमदार आहे. नंदुशेठ ही नेरळ, जांब, कासरसाई, मारुंजी ही सर्व गावं तुमच्यासाठी जगतात. आज खरं तर सागर बोलत आता ही वस्तुस्थिती आहे. जांभ्यावाल्यांनी जांब सांभाळायचं ठरवलंय, नेरेवाल्यांनी नेरे सांभाळायचं ठरवलंय, मारुंजीचं काम करतंय, मानचं काम करतंय, कासरसाईचं काम करतंय, रे खोऱ्याचं काम करायला म्हणत आहे. आम्ही काळजी नको करणार, आम्ही तुमच्या बरोबर आहे, पुढेच मागे राहणार नाही. मी आता जरी यावर आलो, कुणी आला तरी लीड हे राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. उमेदवार राष्ट्रवादीचेच निवडून येणार आहे. आणि हे निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागाचा विकास काय असतो ते आपण त्यांना दाखवून देऊ. अनेक विकास कामं होत असताना तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. या भागाच्या अनेक समस्या होत्या, त्या सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. 1 वर्षभराच्या कार्यकालामध्ये ज्या खऱ्या समस्या होत्या, लाईट, रस्ता, पाणी, या आपण सोडवलेलं आहे. फक्त त्याला मूर्त रूप द्यायचंय. खरं तर अनेक लोक ज्याची जागा देत नाही तोच तिथं विरोध करतो. रस्ता करायचा म्हणलं तर पहिल्यांदा वाइंडिंग करा, आमची हरकत नाही. काम झालं की मध्ये मला ट्रोल केलं होतं की या भागात शंकर मांडेकरांनी लोकांची घरं पाडली आणि त्यांना आता मतदान करू नका. अरे मी घरं नाही पाडली, लोकांनी स्वघोषणी काढून घेतल्यात. ही वस्तुस्थिती आहे. 4 लोकांना वाटतं मी पाडली, पण ज्यांची पाडली त्या बिचारांचं काहीच म्हणणं नाही. पण ज्याची जागा जात नाही तोच जास्त ओरडतो. आणि तिथं बसले की PMRD आले की म्हणणार आम्हाला मोबदला द्या, मग आम्ही जागा देऊ. मोबदला द्यायची वेळ आली की मिटिंगला काही हजर राहतात. आणि द्यायची म्हणलं की आम्हाला हे नको, TDR नको, हे नको, काय माहिती तर मागा. शेवट असं ठरलं, कलेक्टर साहेबांनी आदेश दिला, ते आले नाही. मग PMRD आले, आयुक्तांनी सांगितलं तुम्ही जे काय कुठे व्यवहार झाले असेल त्याचा सेंटर काढू आणि आपण त्याचा पासपोर्ट मोबदला देऊ, आता TDR रूपाने मोबदला देऊ. शेती झोन जरी असेल तरी आपण TDR देऊ आणि भविष्यात कोणतरी विकत घेणारी लोक पण आपण या ठिकाणी देऊ. एवढी चांगली भूमिका घेत असताना हे जर रस्ते चांगले दर्जेदार आणि चांगल्या रुंदीचे झाले तर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास होणार आहे. IT पार्क या ठिकाणी आलेले आहेत आणि IT पार्क अनेक उद्गृह प्रकल्प आलेले आहेत. त्यामुळे रस्ते होणे महत्वाचे. काही अशी चर्चा करतात हे रस्ते चालल्यात ते शंकर मांडेकरच्या फायद्याचे, बिल्डर लोकांच्या हिताचे आहेत. अहो आम्ही बिल्डर लोकांच्या हिताचे कामं करत नाही. आणि ज्या ठिकाणी बिल्डरला आणायचं आहे त्या ठिकाणी आम्ही आणतो पण आणि त्याला सुविधा पण देतो. तुम्हाला विचारून आम्ही काही कामं करत नाही.
मला तुम्ही या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिलेली, एक ग्वाही देतो, येणाऱ्या काळामध्ये त्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. तुम्हाला पाहिजे तेवढा निधी या भागाच्या विकासासाठी दिला जाईल, कुठेही काम कमी पडणार नाही अशा ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्व बाकी उमेदवारांच्या काय तुम्ही काळजी करू नका. रोज अफवा येते 5,000 वाटतंय, 10,000 वाटतंय, अहो त्यांनी 25 वाटू द्या, काही फरक पडत नाही. जनता सुज्ञ आहे, लोकांना माहिती आहे की असली अविचाराची लोक ज्यांना काही व्हिजन नाही, फक्त कोणतं संग्रामच्या जीवा जागणाऱ्या लोकांना कोण पोसायला मोकळं नाहीये. लोकांना आता कर्तृत्व लागतं, काहीतरी काम करण्याची धमक लागते. आणि ती धमक सागर साखरेमध्ये आहे, निकिता मध्ये आहे आणि आमच्या मंदाताईमध्ये आहे. हे लोकांनी वेळोवेळी पाहिलेलं आहे. सर्व मंडळी चांगले कुटुंबातील आहे. या कुटुंबाची प्रत्येकाची काहीतरी सामाजिक बांधिलकी, कुणाच्या सांगण्यावरून ती कुठे बसणार नाही किंवा उठ म्हणलं की उठणार नाही. बाकीच्या लोकांचं मी बऱ्याच वेळा पाहतोय, सो आयुष्य गेलं पण तुमच्या ग्रामपंचायतच्या वर कधी येता आलं नाही. आयुष्यभर म्हणलं रिसर्च तुम्ही लहानाचं मोठं झालोय, पण अजून तिथंच काळा त्यात. परत आता एक सांगणार, संध्याकाळी वेगळाच निरोप, दुसऱ्या दिवशी तिसरंच करायला सांगणार, चौथ्या दिवशी परत नाही पहिलंच बरं होतं तेच करा. ही भूमिका घेऊन चालत नाही. अशाने तुमची प्रगती होत नाही, लोकांची होत नाही आणि परिणामी तुम्ही लोकांना चुकीच्या दिशेने नेता. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये हिंजवडीला चांगले दिवस येतील. जे उमेदवार दिलेत त्यांना तुम्ही संधी द्या, चांगलं बहुमताने निवडून द्या. राग रोज आसन बाजूला ठेवा, साखरे कंपनी एक व्हा, बाकीच्यांना पाहुणे रावले. आता हुलावळे बरोबर आहे, काही जांभूळकर आहे का नाही कोण? जांभूळकर पण आहे, त्यांना माग घ्या, सर्वांना बरोबर घ्या. आणि वाघमारे कंपनी बरोबर आहे तुमच्या. हे आपल्या सर्वांनी एकत्र होऊन आपले नातेवाईक मित्रमंडळी यांना सांगा आणि जास्तीत जास्त मतदान करून या उमेदवारांना विजयी करा. कारण की हा मतदारसंघ एक माझा हक्काचा मतदारसंघ आहे. आणि खरं तर मलाही काही लोक म्हणत होती तुमच्याच घरात उमेदवारी घ्या म्हणजे वाद न व्हायचा. मी म्हणलं असं होणार नाही. ज्या लोकांनी मला मोठं केलं, ज्यांनी माझ्यासाठी रात्रंदिवस एक केलं, मी त्यांच्यात कुणाला तरी देणार. आणि यांनी संधी दिली, आता तुमची जबाबदारी आहे, उमेदवारी मिळालेली आहे, त्यांना निवडून आणा आणि दादांना तीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल अशाने मला माझी स्वतःची मानसिकता आहे आणि ते तुम्ही कराल अशाने आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.